खूप सारे शुभेच्छा. आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. खांडपे प्रीमियर लीग 2026 चा पहिला दिवस सुपर संडे मध्ये मॅच क्रमांक 4. पुन्हा एकदा सर्वांचं मांडेवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला बॉल मॅच एज बॅट डीप मध्ये पाहू शकाल. स्लिप येणार आहे. एक नाही, दोन नाही, तीन तीन आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पैसा आपण पाहत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने इस पद्धती पहिल्या दिवसामध्ये सर्व गोलंदाजानं एक वेगळ्या पद्धतीनं आपलं स्वरूप निर्माण केलंय. पण म्हणतो की खऱ्या अर्थाने ज्या पद्धती तुम्हाला स्वतःचं वेगळं स्वरूप निर्माण करायचं असेल ना, त्याकडे तुम्हाला इथे मात्र मेहनत, त्यानंतर जिद्द आणि चिकाटी या तिन्ही गोष्टीचा वापर करावा लागेल. पहिला बॉल इथे सिंगल करता. यावेळी लो फुटच बॉल सरळ मात्र इथं कव्हरला डाऊन दी ग्राउंड आपण पाहू शकाल. ट्रॅकिंग शॉट सिलेक्शन पाहतोय. एक सिंगल येते. संतगडी सुरुवात ही खूप भयानक देखील असू शकते, कारण वादळ येण्यापूर्वी ती शांतता असते ना, ती खूप भयानक होऊ शकते. कारण वादळ केव्हा येईल सांगू शकणार नाहीये. क्रिकेट देखील तसंच आहे. सुरुवात झाली आहे सिंगल डबल, मग केव्हा मोठे स्ट्रोक येतील पाहायला मिळतील. नक्कीच आतापर्यंत 2 बॉल 2 या धावसंख्येवरती आहे. पहिले स्पीड आपण पाहतोय. पॉवर पिच जरी असेल तरी बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. आणि त्यातील आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं इथे मात्र विकेटचं पदक होताना पाहायला मिळणार आहे. फर्स्ट विकेट इज गॉन आपण पाहू शकाल. धन्यवाद डीजे. आपण जाऊयात यानंतर या स्पर्धेकरता ज्याने आर्थिक सहाय्य ज्या स्पर्धेकरता 3 दिवसाकरता भला या ट्रॉफी करता ज्याने खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत पोहोचवलेत सर्वांनी आदरणीय. आपण जर पाहिलं तर पंडित नकुल पाटील साहेब, नक्कीच मजूर फाउंडेशन अध्यक्ष यांच्याकडनं 30,000 रुपये रोख रक्कम. त्यानंतर योगेश सुदाम हजारे साहेब यांच्याकडनं, शिव लॉजिस्टिक यांच्याकडनं 31,000 रुपये. त्यानंतर सर्वांनी आदरणीय प्रकाश नकुल पाटील साहेब शिवसेना उपनेते यांच्याकडनं 30,000 रुपये. त्यानंतर भिवंडीचे लाडके आमदार आपण जर पाहिलं नक्कीच शांताराम मोरे साहेब यांच्याकडनं 25,000 रुपये. त्यानंतर साईनाथ सकाराम तारे साहेब यांच्याकडनं मात्र नक्कीच ठाणे जिल्हा संपर्क यांच्याकडनं 25,000 रुपये. त्यानंतर सौ आपण जर पाहिलं तर नक्कीच पाहू शकाल गावातील पहिली व्यक्तिमत्व चिंचोली खांडपे सरपंच मोनिका नितेश पाटील यांच्याकडनं पाहू शकाल 15,555. त्यानंतर विजय मारुती तारे साहेब यांच्याकडनं उद्योजक खांडपे 10,000 रुपये. त्यानंतर काव्या शंकर पाटील भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यांच्याकडनं 10,000 रुपये. त्यानंतर प्रमोद हरिचंद्र तारे यांच्याकडे 5,000 रुपये. या सर्व मात्र आर्थिक दात्यांचं मनापासून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आभार आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इथे सरळ मात्र बॅकवर्डला पंच केलाय. आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय. शेडू मात्र वाईट कॉर्नर डीला पाहू शकाल. निघून चालाय सरळ मात्र चौकारा करता 4 धावा. धन्यवाद डीजे. पहिल्या स्पेल मध्ये आतापर्यंत एक चांगल्या पद्धती गोलंदाजी पाहतोय. धावसंख्या आपण टोटल जर पाहिली तर नक्कीच जाऊन पोहोचतीये. ती आपण पाहतो नक्कीच फलकावरती 6 या धावसंख्येवरती. मॅच क्रमांक 4 त्यातील पाहू शकाल नक्कीच पाहायला मिळते. भैरादेव यांच्याकडे पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना बिग बॅटर फर्स्ट विकेट लॉस ऑफ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देण्याकरता आलाय मिस्टर उत्तमला आपण पाहतोय. उत्तम पद्धती फलंदाजी करेल का? स्लाइस केलाय. परफेक्ट पाहू शकाल. बॅकवर्ड लावून पंच केला. इनटू द गॅप मध्ये पाहू शकाल. सरळ 2 दिसर मध्ये बॉल. एकदम परफेक्ट क्लास ड्राइव्ह. चौकार 4 धावा. त्यानंतर या स्पर्धेकरता पाण्याची व्यवस्था आपण जर नक्कीच कुमार करण शेट आपण पाहू शकतो. नक्कीच गुरुनाथ पाटील यांच्याकडनं, त्यानंतर डे नाईट डूब यांच्याकडनं, त्यानंतर मुकेश पाटील यांच्याकडनं या दोन्ही व्यक्तिमत्व स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आपला नक्कीच आभार आभार आभार. नवीन बॅटर मुकेश आणि करण पाटील यांना विनंती करते की आपण मानानं सन्मानानं मुख्य मंचावर द्या. सन्माननीय मुकेश आणि करण पाटील आपल्याला विनंती असेल की आपण मानानं सन्मानानं मुख्य मंचावर देऊन मात्र साना बनवायचं. आपलं देखील या खांडपे प्रीमियर लीगच्या पहिल्या दिवसामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. खेळाडू स्टँड मध्ये पाण्याची व्यवस्था करा.
मी आयोजकांना विनंती करते की आपण देखील पाण्याची व्यवस्था करायची आहे. आपण जर पाहिलं तर नक्कीच छबेरा देवचे पण स्पॉन्सर पाहू शकाल. नक्कीच संघ मालक अमोलजी सुदाम तारे पाहू शकाल. यांच्या माध्यमातून स्फूर्ती केलं गेलं या टीम्स करता स्पॉन्सर म्हणून पाहतोय. त्यानंतर धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे आपण पाहिलं तर ऑनर पाहतोय. हेमंतजी प्रकाश चोरगे आपल्या मुख्य मंचावरती आपण स्थानापन्न पाहायला मिळतोय. यांच्याकडनं या दोन्ही आपण पाहू शकाल. यांच्याकडनं संघ मार्ग पाहतोय. धर्मवीर युवा प्रतिष्ठान अध्यक्ष खांडपे आपण पाहतोय. हेमंतजी चोरगे साहेब पाहू शकाल मुख्य मंचावरती या चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा जय नुखरदेव या टीमनं जी मॅच जिंकली आहे त्याकरता नक्कीच संध्याकाळचं आपण पाहू शकाल की आपली मेजवानी असेल करिश्मा ढाब्यावरती. सन्माननीय आदरणीय सोमनाथ भाऊ पाटील यांच्याकडनं. तर नक्कीच आपलं देखील मनापासून धन्यवाद. आज संध्याकाळचं जेवण तिथे असेल पूर्ण टीम्स करता. बॅटपाटकाला पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने स्लाइस करायचं होतं. बॅटचा फूस पाहायला मिळाला. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर करेक्शन नाहीये. एक सिंगल आली आहे आणि एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचतंय 11 या धावसंख्येवरती. निल्सन या आकड्यावरती पाहत आहे. डबल फिगर मध्ये जरी इथे पराभूत केलं गेले स्कोर कार्ड तरी मात्र अटॅक इथे मात्र खूप महत्वाचा असेल. कारण ओव्हर्स क्रमांक पण पाहतो 2 जिथे बॉलिंग मार्क वरती आलाय गोलंदाज मिस्टर ओमकार. नो ऑन साइडला हुक केलाय आणि जी धावांची भूक आहे ती मिटवत असताना बॅटर मोहित मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. गुड शॉट. चेक. थँक्स अ लॉट डीजे. व्हॉट अ ग्रेट शॉट हिअर. व्हॉट अ फॅन्टास्टिक. हा खूप टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण तुम्हाला बघायला मिळालं. हल्ला चढवला. देख घुमा के आदरणीय रोशन मारुती पाटील यांचं देखील येथे शुभागमन झालेलं आहे. आपले आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. खांडपे प्रीमियर लीग 2026 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. मोहितच्या बॅट मधून मन मोहून टाकणारा फटका आला. रिव्हर्सचा प्रयत्न. हा देखील बॉल मागे निघालाय. वेगानं निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे. नाही थांबणार चेंडू. जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय चौकार. आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा करण्यात आला. जसप्रीत बुमराह खांडपे खरं तर या नावानं ओळखला जाणारा गोलंदाज गोलंदाजी करतोय. बॉलिंग मार्कवर ओमकार भोईर आणि त्याच्या माध्यमातून नो बॉल तुम्हाला बघायला मिळाला. या पुढील बॉल असेल आता फ्री हिट. मोहितनं काय सुरुवात केलेली आहे याच फटक्यांसाठी मोहितला ओळखलं जातं. फ्री हिटचा बॉल आहे. पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. मागे शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने बॉल येणार. त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर आता पुढे जाताना तुम्हाला बघायला मिळेल. स्कोर कार्डवर 21 धावा 21 रन्स. चांगल्या धावांकडे वाटचाल तुम्हाला बघायला मिळते. ती सध्याच्या घडीला टीम जय बहिरादेव अमोलजी तारे यांचा संघ तुम्ही पाहतात आणि स्वतः अमोल तारे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. धावा झाल्या धावफलकावरती 22 21. रन्स. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना ओमकारचा लेन बॉल जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता परंतु हा बॉल सरळ निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अमोल तारे यांच्या प्रत्येक सिक्सरला नाणदेव सुंदर पाटील यांच्याकडून 1000चं पारितोषिक दिलं जाणार आहे. क्या बात आहे. अमोल तारे वन ऑफ द सक्सेस टीम इन केपीएल हिस्ट्री.
खांडपे प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये एक सक्सेसफुल संघ म्हणून जय बहिरादेव संघाकडे बघितलं जातं. थोडी फ्लाईट दिली होती, कमी गतीने टाकलेला बॉल आहे. बुमरा कमबॅक करत असताना खांडपेचा जसप्रीत बुमरा, सरळ बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि धावसंख्या आता स्थिर आहे धावफलकावरती 21 धावा. ओमकार पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल होता, त्याच्यावरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अमोल तारेचा, त्याच्यावरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. असफुला फटका तुम्हाला बघायला मिळाला आणि या एका धावेने स्कोर 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला 22 रन्स. प्रत्येकी 6 षटकांचा सामना तुम्हाला बघायला मिळतोय आणि षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज यश बॉलिंग मार्कवर आला. धर्मवीर युवा प्रतिष्ठान जो संघ तुम्ही पाहतायत, हेमंतजी चोरगे यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय आणि एका बाजूला तुम्ही संघ पाहतायत अमोलजी तारे यांचा जय बहिरादेव, आणि त्या दोन संघांदरम्यानची लढत तुम्ही बघतायत. मोहितनं बॅक टू बॅक 2 चौकार मारले, त्याच्या बॅटमधून चांगली सुरुवात मिळाली. पुन्हा एकदा आता यश आले गोलंदाजी करण्यासाठी. नाव तर खूप चांगलं आहे, नाव सुंदर आहे. लेफ्टी बॉलर आणि त्याच्या समोर काय फिल्डिंग आहे, वाह. शॉट थर्डमॅनला फटका लाजवाब होता, परंतु क्षेत्ररक्षण त्याहून सुंदर तुम्हाला बघायला मिळालं आणि तिथे 3 धावा आपल्या संघाकरिता वाचवल्यात. क्षेत्ररक्षक परेश पाटील त्या ठिकाणी होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑन साइडला पुन्हा एकदा पुलचा फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल येतोय. फक्त मिळेल एकच धाव. सिंगल न स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बघायला मिळतोय, परंतु इथून धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. कारण मागचा सामना तुम्ही बघितला असेल, जेथे धावांचा पाठलाग सहजगत्या करण्यात आला होता आणि जरूर आपण आज 2 मॅचेस अशा बघितल्या की जिथे रन चेस होत आहेत. त्याच्यामुळे मी तर म्हणेन की इकडनं तुम्हाला जेवढा मोठा स्कोर बनवता येईल तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. 24 धावा स्कोर कार्ड वरती 24 रन्स. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यश पुन्हा रिव्हर्सचा फटका. अमोल नाही मानणार, नाही झुकेगास असंच सांगतोय तो. सातत्याने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, इथे यशस्वी प्रयत्न त्याचा आपल्याला बघायला मिळाला. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे धावफलकावरती. 25 धावा 25 रन्स. ओव्हर नंबर 3 तिसऱ्या षटकाचा खेळ तुम्हाला आता सध्या बघायला मिळतोय. प्रेमला पाहता डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षण करत असताना शॉट फाईन लेग बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला फील्ड डीप मध्ये सेट करण्यात आला. कदाचित मोहित रिव्हर्स खेळेल त्या अनुषंगाने बॉल हवेत. प्रेमकडे बॉल आलाय, परंतु त्याच्या डोक्यावरनं फ्लाय होतोय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर.
थँक्यू डीजे. व्हॉट अ ग्रेट शॉट, फॅन्टॅस्टिक हिट. आकाश पाटील आमचे आयोजक आहेत. यावेळी लॉंग साईडला पुन्हा एकदा टर्न करण्यात आला. बॉल लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. षटकारानंतर या 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 33 धावा, 33 रन्स, 33 ऑन दी बोर्ड नाव. चांगली टोटल आहे. मोहितनं जबाबदारी घेतली आहे. रिस्पॉन्सिबल खेळ तो साकारत असताना त्याच्या टीम करिता जबाबदारपणा आता तुम्हाला दाखवावा लागेल. आणि मोहित आय थिंक आयकॉन म्हणून खेळतोय टीम मध्ये आणि त्याच्यामुळे ती जबाबदारी त्याच्या खांद्यांवर मोठी असेल. यश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत. मोहितची विकेट धोक्यात होती जरूर, परंतु झेल खाली क्षेत्र रक्षकाला पोहोचताच आलेला नाहीये आणि पुन्हा त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 35 धावा, 35. चला यानंतर जी लढत होणार आहे जय ब्राह्मणदेव आणि एकविरा स्पोर्ट खंडोबा, दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहायचंय. जय ब्राह्मणदेवनं एक सामना जिंकला आणि एकविरा स्पोर्ट खंडोबानं एक सामना. दोघे हरलेत का? म्हणजे दोघांसाठी डू ऑर डाय असेल. दोघांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ही मॅच असेल. या पुढील टॉस साठी आपण रेडी राहायचंय. प्रेम, माय नेम इज प्रेम. ओव्हर नंबर 4 चौथ्या षटकामध्ये आला. ओ पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, बाउन्सर. चांगला बाउन्सर होता आणि हिट विकेट. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. सन्मान्य सुब्रत गणेश तारे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना देखील विनंती करतो की आपण मंचावरती यावं. आपलं खांडपे प्रीमियर लीग मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. विकेट त्या ठिकाणी मिळाली. अमोल बाद झाला आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये हरीश एंटर होतोय. बाउन्सर होता आणि हिट विकेटच्या सहाय्याने खेळाडू बाद झाला. प्रेम पाटील ॲज आयकॉन खेळाडू खेळतोय धर्मवीर युवा प्रतिष्ठान टीम कडनं. ओ खोलात टाकल्या बॉल, यॉर्क लेन समोरच्या दिशेनं खराब क्षेत्ररक्षण. बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार चौकार चौकार. चौकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले आणि या चौकारानं संघाची धावसंख्या आता वेगाने पुढे गेलेली आहे. धावफलकावरती तुम्ही पाहताय सध्या 39 धावा, 39 रन्स ऑन दी बोर्ड नाव. स्कोर कार्ड 39 वर जाऊन पोहोचलेला आहे.
नितेशजी पाटील यांच्या या ठिकाणी पुन्हा एकदा शुभागमन होतोय. ओ हो हो हो, लाऊड अपील, जोरदार अपील त्या ठिकाणी करण्यात आला. पंच सहमत नाहीयेत. हा बॉल मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातो. डॉट बॉल. आदरणीय नितेशजी पाटील सरपंच ग्रामपंचायत खांडपे चिंचवलीचे त्यांच्या सौभाग्यवती आहेत आणि त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि रोख रक्कम 15,555 रुपयांच्या नक्कीच मदतीने या स्पर्धेकरिता त्यांनी हात पुढे केला. सुब्रत तारे डॅशिंग पर्सनॅलिटी आहे आणि त्यांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रेम पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न होता हरेसचा. प्रॉपरली मिडलिंग करता आलेलं नाही आणि त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. या सिंगलनं स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्हाला बघायला मिळतात. 40 धावा, 40 रन्स ऑन दी बोर्ड नाउ. 40 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळतात. प्रेमनं चांगली गोलंदाजी केली परंतु कुठेतरी क्षेत्र रक्षणाची साथ त्याला योग्य मिळाली नाहीये. जो एक चौकार आपल्याला बघायला मिळाला. ओ फुल टॉस, मोहित समोर भिरकावून दिल्या बॉलला सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर. सिक्सर. What a fantastic hit, what a magnificent hit. स्वीबल करत असताना स्वतःला सेटल केलं आणि बॉलला थेट पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोहितच्या बॅट मधून सिक्सर. झन्नाटेदार हिट. ओ पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मागे पुन्हा चूक झाली आहे. एक धावी ते मिळते. दुसरी धावेचा देखील प्रयत्न केला जाणार नक्की आणि 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी सोडल्याही गेल्या. स्कोर या 2 धावांनी आता पुढे गेलेल्या धावफलकावरती. शुभ्रता तारे यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पंकज पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. खांडपे प्रीमियर लीग 2026. नक्कीच या स्पर्धेचा आपण विचार केला तर आदरणीय उमेश जयराम पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांकासाठी ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. मी आपलं मनापासून आणि कॅश प्राइज देखील आम्हाला त्यांच्याच वतीनं स्पॉन्सर्ड करण्यात आलेलं आहे. मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर आदरणीय नितेशजी पाटील साहेब 555 नंबर हा लकी नंबर आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला तृतीय क्रमांकासाठी कॅश प्राइज आणि ट्रॉफी या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. वेलकम साहेब. KPL सीझन 8 खांडपे प्रीमियर लीग पर्व 8व. 4 ओव्हरचा केस संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या धावसंख्या 48 तुम्हाला बघायला मिळते. 48 रन्स ऑन दी बोर्ड नाउ. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत या ओव्हर मधील आणि कमीत कमी आणखी 25 धावा तरी जोडण्याचा प्रयत्न करणारच आहेत. चला स्पीडअप करा मित्रांनो. यानंतर आणखी एक मॅच बाकी आहे मित्रांनो.
वेळेवरती लक्ष ठेवा आणि थोडं आता स्पीडअप करू द्या. नक्कीच मोनिका नितेश पाटील मॅडम ज्या सरपंच आहेत 15,555 रुपये यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड आम्हाला करण्यात आलेले आहेत, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. विनोद हरिश्चंद्र तारे माजी सरपंच त्यांच्याकडनं देखील 5,000 रुपयांचं आम्हाला आर्थिक सहाय्य या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. आपलं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या सर्वच दात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि चला पुढील 2 षटकं बाकी आहेत, थोडासा वेळ जास्त होतोय. प्लीज प्लीज कोऑपरेट. नाहीतर मग शेवटचा सामना कमी षटकांचा खेळावा लागेल मित्रांनो, लक्षात ठेवा. पाचवं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी ओमकार, जसप्रीत बुमरा ऑफ खांडपे, हरीश स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता, निघून गेल्या सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट चेंडून सुरुवात करत असताना ओमकार भोईरला तुम्ही पाहतायत, नेहमीच नवीन चेंडू सह तो गोलंदाजी करतो. इफेक्टिव्ह गोलंदाजी त्याची आपल्याला नेहमीच बघायला मिळालेली आहे. हो यावेळेला बॉल हवेत आणि हवेतून निघून गेल्या सरळ मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. दमदार सिक्सर. षटकारानं आता धावसंख्या वेगाने पुढे गेलेल्या, प्रचंड वेग आता धावांनी धारण केल्या. 50 वर धावा तुम्हाला बघायला मिळतात. 54 या आकड्यावरती दोन्ही बाजूने आक्रमण सुरू झालेलं आहे. हरीश देखील आता आक्रमण करतो. एका बाजूला मोहित. ओ पुन्हा स्लॉग स्वीप. वन मोर बिग हिट. अनदर माइटी सिक्सर. क्या बात आहे, काय फटके खेळतोय. दादाचा विषय हार्ड आहे आणि त्याच्या समोर जसप्रीत बुमरा ऑफ खांडपे, ओमकार. सध्या तरी आपण पाहतोय की भरपूर खराब प्रदर्शन त्याचं आपल्याला बघायला मिळालं. मला वाटतं की लवकरच तो आता आयुष्यातील नव्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करणार आहे. चर्चा तशी सुरू आहे ओमकारशी आणि त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेट मला वाटतं की थोडं क्रिकेटवर कमी झालं असावं त्याचं. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल होतोय, त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि 1 धावेने स्कोर आता पुढे गेलाय 61 धावा. मोठ्या टोटल कडे वाटचाल जय भैरादेव टीमची तुम्हाला बघायला मिळाली आहे. बागीदारी कमालीशी तुम्ही पाहताय. हरीश आणि मोहित या दोन्ही फलंदाजांमध्ये दो दारी तलवार, दोन्ही बाजूने आक्रमण आपल्याला बघायला मिळालं. आणि हे कधी घडतं ज्या वेळेला गोलंदाज जरूर तुम्हाला संधी देत असतात, सातत्याने चुका करतात. नाहीतर मग या विकेटवर आपण फलंदाजी कठीण बघितली सकाळपासून. इथे चांगल्या लेनवर बॉल होता, फ्लिक करत असताना ऑन साइडला डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण इथेही राहिलाय आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार.
चौकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि या चौकारानं संघाची धावसंख्या आता वेगाने पुढे गेलेली आहे 65 या आकड्यावरती. 65 रन्स ऑन दी बोर्ड नाउ. जे बहिरादेव का सक्सेस टीम आहे ह्या खांडपे प्रीमियर लीग मध्ये आज पुन्हा त्याचं ज्वलंत उदाहरण. खराब क्षेत्ररक्षण आज चांगलं होत नाहीये. सातत्यानं चुका घडतात आणि इथे देखील एका धावेला 2 मध्ये बदलले आणि आज बरोबर 5 ओव्हरचा केस संपन्न. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या धावफलकावरती 67. चला कॅप्टन यायचं जय ब्राह्मणदेव आणि टीम एकविरा स्पोर्ट खंडोबा. यानंतरची ती लढत होणाऱ्या दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की टॉस साठी आपण यायचंय. उद्या आपण बरोबर 9 वाजता मॅचेस सुरू करणार आहोत. अंतिम षटक असेल आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मयूरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला. धर्मवीर युवा प्रतिष्ठान. धावा झाल्या त्या धावफलकावरती 67 आणि उमेश जी जोरगे आता थोडेसे नाराज दिसत आहेत कारण हेमंतजी जोरगे आणि त्यांचा आपण जर विचार केला तर या मॅच मध्ये सुरुवात चांगली राहिली होती मात्र क्षेत्ररक्षकांनी कुठेतरी आज खराब प्रदर्शन केलं. अंतिम ओव्हर मयूर आला. मयूरचा पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आणि सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती मिळाली आहे सफलता. विकेट गॉन. चला तर ओम शेंडे आलेला आणि त्यानं जर बॅक टू बॅक 3 सिक्सर मारले तर प्रेम पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज त्यांना दिला जाणार आहे. 500चं कॅश प्राइज कमवायचं असेल ओमला तर 3 सिक्सर त्याला मारावे लागतील. त्यावेळेचा बॉल फुल येत होता आणि मागे शॉर्ट फाईन लेगला. तिकडे एक बाईक आहे ती लाईट बंद करा. आधी एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या एका धावेने पुढे जात असताना फुल टॉस. बैठक देख घुमा के ये लगा छक्का. गेंदबाज हक्का बक्का. मोहित पाटीलचा दे दणका. सिक्सर. बेचाळीस वर बॅटिंग करतोय मोहित. धूम धडाका. 12 मध्ये 40 वर फलंदाजी करतोय. आणखी 10 बनवणार का? अर्धशतक झळकावणार का? मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. 3 बॉल बाकी आहेत. 10 करेल का मोहित? हो बॅटच्या आतली कळ. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये कारण शेवटचे 2 बॉल मोहितला फेस करायचे. धावा झाल्या धावफलकावरती 70च्या वर. 74 धावा स्कोर कार्ड वरती झालेल्या आहेत आणि आता शेवटचे 2 बॉल या डावामधील शिल्लक आहे. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी येऊन राहा. सोन्या आंबो पाटील यांच्याकडे टॉस बॉक्स आपण पाहतोय स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदा बॉल हवेत.
हवेत क्षेत्र रक्षक येतात बॉलवर, परंतु चेंडूला नाही अडवू शकत आणि या बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय चौकार. क्षेत्र रक्षण विलन ठरलाय टीम धर्मवीर युवा प्रतिष्ठानसाठी. शेवटचा बॉल बाकी आहे. 44 वर मोहित बॅटिंग करतोय. मयूर तयार. शेवटचा बॉल हवेत फिल्डर येतात बॉलवर आणि इथे फक्त 2 धावा. असं वाटलं होतं की 6 येऊन अर्धशतक पाहायला मिळेल, परंतु 2च धावा तिथे मिळाल्या. धावा झाल्या एकूण धावफलकावरती 80 धावा आणि 81 धावांचं लक्ष असेल धर्मवीर युवा प्रतिष्ठान या संघाला सामना जिंकण्याकरिता. आदरणीय नितेशजी पाटील आणि हेमंतजी चोरगे यांना विनंती करतोय की आपण टॉस साठी या. पुढील सामन्याचा टॉस येथे केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत जोडले जातील. जय ब्राह्मणदेव आणि एकविरा स्पोर्ट खंडोबा डू आउट टाय दोन्ही टीम करिता. एका बाजूला खांडपे प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूला KPL. जय ब्राह्मणदेवचा कॅप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस कंपल्सरी करतोय. जय ब्राह्मणदेवचा कॅप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल आहे टॉस साठी. चला तर डू ऑर डाय मॅच पाहुण्यांच्या शुभास्ते टॉस करतोय. चला दोन्ही पैकी कॉल करा, KPL किंवा खांडपे प्रीमियर लीग. KPL इज द कॉल. आलेला आहे खांडपे प्रीमियर लीग. टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड ड्रिंक्स देणार आहोत, म्हणजे इकडे टॉस जिंकलाय जय ब्राह्मणदेवनं. चला निर्णय थोडा उशिराने ते देणार आहेत. मॅच ही सिच्युएशन बघून वेळ बघून निर्णय देतील, हरकत नाही. परंतु 3 ओव्हर पर्यंत निर्णय पोहोचवणं गरजेचं असेल. लक्षात ठेवा रोशन भाऊ, 3 ओव्हरींच्या आत निर्णय पोहोचवावा लागेल कोणत्या परिस्थितीमध्ये. दोघांना शुभेच्छा असतील. टॉस येथे संपन्न झालेला आहे. नाणेफेकी जिंकली आहे टीम जय ब्राह्मणदेवनं. निकाल येणं बाकी आहे. 3 ओव्हर पर्यंत तो निकाल येणं गरजेचं असेल. आणि आता मी तुर्तास संपतोय, तुमची रजा घेतोय आणि ऐकत राहा, पाहत राहा ही स्पर्धा खांडपे प्रीमियर लीग. तर नक्कीच धन्यवाद. एक बुलंद आवाज आमच्यासोबत आजच्या दिवसामध्ये जॉईन होतं या विभागातील आणि खऱ्या अर्थाने भिवंडी सवाई संभाजी नांदुर्गी सबरी ठाकरे यांचं देखील नक्ष दोरकाराम पाटील याला घरी बोलवलंय. माझा आवाज जर पोहोचत मात्र नक्ष आपण घरी जायचंय. तर आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅच क्रमांक 4 फर्स्ट इनिंग तुम्ही पाहिली आहे. फर्स्ट इनिंग मध्ये 6 ओव्हरच्या मॅच मध्ये सरमाडी आदरणीय बलवीनजी पाटील या ठिकाणी त्यांचं आगमन झाले. आपलं देखील मानानं सरमानानं मुख्य मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जाऊया तर पहिल्या पुराणामध्ये पहिल्या इनिंग मध्ये पहिलं बलवीन पाटील यांचं मात्र स्पर्धेच्या माध्यमातून खांडपे प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळी 17 मध्ये वेलकम वेलकम वेलकम. आजच्या दिवसातील हाय स्कोर फायटिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 81 धावांची टोटल तुम्ही पाहतात आणि विजयागत इथे मात्र 30 बॉल्स आणि बनवाट इथे मात्र 81 धावा. 81 रन विन द कार्ड विन द मॅच
आणि टीम आपण जर पाहिलं तर नक्कीच पाहायला मिळतीये धर्मवीर युवा प्रतिष्ठान चेस करेल का, डिफेंड केला जातील का जय भैरादेवकडनं, पाहायला सर्व काय मिळेल. त्याआधी आपण घेऊया छोटासा ब्रेक आणि देऊया डीजेला संधी. ऐकूयात डीजे सुपर संडे. धन्यवाद ते डीजे. चला स्पीडअप करा बी फास्ट. वेळ खूप कमी आहे. आपण पाहिलं तर नक्कीच घड्याळामध्ये 5 वाजता अजून एक मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. बॉलिंग मार्क वरती आलाय अस्तिक. खऱ्या अर्थानं आता अस्मित पहा उजगाल त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथे डिफेंड केला जातील का. 81 रन्स आपण पाहिले तर 81 धावांचं मोठे टार्गेट चेस करण्याकरता नवीन बॅटर पाहू शकाल. एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर परेश आणि वरद पाहत आहे. स्ट्रायकर एंड वरती आहे परेश, नॉन सिंगल वरद आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिलं पॉवर पिक्चर करताना मिस्टर अस्तिक बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहे. मॅच क्रमांक 4 धर्मवीर युवा प्रतिष्ठान अगेन्स्ट संबंध नक्कीच जय भैरादेव पाहायला मिळते. त्यानंतर दुवाडा आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मॅच क्रमांक 5 जय ब्राह्मणदेव अगेन्स्ट मात्र एकवीर स्पोर्ट्स खंडोबा याच्यामध्ये मॅच क्रमांक 5 समोर प्रवेशद्वार पाहतोय. तिथेच आपण जर पाहिलं तर धर्मवीर प्रतिष्ठानचे खेळाडू तुम्हाला स्टँड मध्ये पाहायला मिळतात. समोर आपण जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहू शकाल ज्या ठिकाणी आपल्याला स्थान पाहायला मिळते. स्वर्गीय या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल पेंडू मारुती पाटील स्टँड पण पाहत आहेत. त्यानंतर ऑनसाइडला आणि मिड ऑफच्या परफेक्ट रीज मध्ये आपण पाहू शकाल स्थान पण पाहतोय. त्यानंतर आपण थोड्या रिसर्च मध्ये पाहू शकाल ज्या पद्धतीने प्रेक्षणीय स्थान बनवलं गेलंय आणि स्पर्धेकरता भव्य दिव्य ही स्पर्धा मात्र आज एसके नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचते आहे. चला स्पीडअप करा. 36 बॉल आणि 81 मीन द मॅच द रिक्वायर्ड टू रन. फर्स्ट बॉल अगेन्स्ट टीम स्टार्ट. पहिला बॉल व्हाईट बॉल. इसका धावसंख्या पाहतोय कारण धावसंख्या जर आपण पाहिली तर खूप मोठी आहे आणि त्या धावसंख्याची टेस्ट करण्याकरता तुम्हाला येणार धावसंख्या येणार रन्स ॲज अ इम्पॉर्टंट. मग ते कशा पद्धतीने येऊ द्या. संदीपजी पाटील सकाळपासून खूप साऱ्या पद्धतीनं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. खऱ्या अर्थानं भिवंडी टेनिस बॉल ज्याने खूप जवळून पाहिलंय. त्या क्रिकेट विश्वातील चढ उतार देखील पाहिलेत. असं म्हणतात ना की उन्हाळे पावसाळे खूप जवळून पाहिले क्रिकेटचे व्यक्तिमत्व या स्पर्धेकरता पाहू शकाल. ऑफिशियल पंच म्हणून तुम्हाला 3 दिवस काम करताना पाहायला मिळतील. पहिला बॉल इथे वाईट आलाय. राईट अप इथे मात्र सरळ बॉलला उडवलंय. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये आहे. निघून जाईल सरळ बॉल इंटू द डिस्टर्ब ऑफ द बॉल. वन बाउन्स चौकार 4 धावा. षटकार वेट आता परफेक्ट डिसिजन. सिक्सर 6 धावा. आपण जर पाहिलं तर ते आपण स्टँड पद्धती रॅलिंग आहे तिला मात्र षटकार नाही. त्याच्या आधी जी लाईन आहे व्हाईट बाउंड्रीज आपण पाहतोय त्याच्यावरती षटकार आहे. सर्व टीमला मात्र त्याची नोंद घ्यायची आहे. तुम्ही ते रॅलिंग समजू नका. जी आपण लाईन पाहतोय बाउंड्रीज त्याच्यावरती मात्र जर चेंडू दर आढळला तर मात्र षटकार असेल. संदर्भ सत्र पाहतोय सूर्य आपल्या मावलतीकडे. असं म्हणतात ना एकट्याने काय होतं मित्रांनो, सूर्य देखील एकटा आहे मात्र पूर्ण जगाला प्रकाशित करू शकतो एवढी ताकद त्याच्याकडे आहे. मध्ये कधीच कोणाला कमी समजू नका आणि म्हणतो ना बिलीव्ह स्वतःवर ठेवा जग देखील जिंकता येईल. बॉलिंग मार्क वरती असताना पहिला बॉल वाईट त्यानंतर चौकार. यावली शॉट ऑफ लेंथ बॉल. ओपी बॉल इथे मात्र चांगली गोलंदाजी केली जात नाही आहे. शॉट ऑफ लेंथ आपण पाहत आहे आणि शॉट ऑफ लेंथ मध्ये टायमिंग वरती परफेक्ट आपण पाहू शकाल अट्रॅक्शन केलं जात आहे. बिग बॅटर आपण मिस्टर वरच्या बॅट मधनं चांगले स्ट्रोक येत आहेत. ऑनसाइड असेल मिड विकेट असेल. पहिला षटकार दुसरा चौकार आणि या 4 धाबीच्याच मदतीनं स्कोर कार्ड 11 या धावसंख्येत जाऊन बोललाय. निल्सन या आकड्यावरती का बॉट इज स्पर्धेचं पहिलं दिवस असताना सकाळी थोडस मान्यवरांचा शुभारंभ पाहायला मिळाला. मग त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते पण खेळीचं पूजन पाहायला मिळालं. ग्रँड ओपनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. खांडपे प्रीमियर लीग 2026 ची
मग आपण ओमकारला पाहिलं खऱ्या अर्थानं नक्कीच जसप्रीत बुमराह ऍक्शन नुकताच झालेली उपसरपंच ट्रॉफी अभी कंप्लीट केली अकलोलीचं मैदान याच वर्षामध्ये. त्यानंतर अंकनी स्पर्धेमध्ये ओमकार मला खेळताना पाहायला मिळाला. 3 ते 4 पावलांमध्ये एक चांगलं रफ व स्लोअर लाईन पाहू शकाल. कुठेतरी ब्रेक केलं जाते, मग ऑफ ब्रेक असेल, लेग ब्रेक असेल, कुठल्या स्पॉटवरनं बॉल हाईट देणं, सर्व गोष्टी इथे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती करतोय. पुनश्च एकदा क्या बात है, सुपर. एक थुबारी तो एक हबारी, प्रत्युत्तर दिलं जातं मैदानचे. वार आंखों से नहीं तीर से चला जाते, वार नहीं पलट वार भी किए जाते. हे क्रिकेट वैसा ही खेल है. क्या बात है, काय जबरदस्त गोली पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती असताना. ते मोठा सुख खेळायचा होता, टायमिंग करू शकला नाही. असेल बॉल निघून चला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सिंगल दुसरा धावायचा प्रयत्न. आज गुड रनिंग, सुपर रनिंग, बिग विकेट पाहू शकाल. पहिलेच पण आपण पाहिलं ना तर नक्कीच खऱ्या अर्थानं मेंटेन पॉवर पे असताना ज्या पण सुरुवात हवी होती ना ती आपण पाहू शकाल. तेच करत असताना धर्मवीर युवा प्रतिष्ठान आपण पाहतोय या ठिकाणी फायटिंग गर्दी आहे आणि त्याच पद्धतीनं एक चांगली टोटल तुम्ही पाहतात 81 धावा. स्विंग पाहू शकाल आणि मिस षटक या ठिकाणी मध्ये पहिलं कंप्लीट झाले. पहिल्या ओव्हर्स नंतर धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर विदाउट विकेट लॉस ऑफ आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 13 या धावसंख्येवरती आहे. येणाऱ्या 30 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे, त्याआधी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. खांडपे प्रीमियर लीग 2026 8वं वर्ष. सर्वाडी आदरणीय आपण पाहू शकाल राजेजी शरद पाटील यांचं मत या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. खऱ्या अर्थानं आज आन बान शान खांडपेकरांची पाहतोय, कारण ही स्पर्धा नाही आहे, हा गावाचा सण पाहतोय होली निमित्त आणि सातत्याने या स्पर्धेला 8वं वर्ष पाहतोय आणि 8व्या वर्षामध्ये खूप सारी चेंजेस आपण पाहतोय. आणि या पहिल्या दिवसाकरता पाहू शकाल की ज्या पद्धतीनं शेड्यूल बिजी देखील असताना या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये समावेश संधी त्याबद्दल खांडपेकरांचं मनापासून आभार. कारण उद्यापासून नक्कीच नेक्स्ट मॅच टुर्नामेंट पाहायला मिळणार आहे साणी ट्रॉफी. मग त्यानंतर धर्मवीर आपण पाहू शकाल प्रतिष्ठानकडनं ज्या पद्धतीनं आतापर्यंत मॅच आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा देखील 55 ची स्पर्धा पाहायला मिळेल. 5 ते 8 तारीख पाहू शकाल वसई ग्रामीण. अशा पद्धतीनं सर्व मॅचेस आता थोडंसं आपण पाहू शकाल की ऊन वाढलं गेलंय. नाईट स्पर्धेला सुरुवात असेल 3 मार्चला SP ग्रुप विलोशी 2 लाख रुपयाची स्पर्धा तुमच्या भेटीला येते आणि खूप साऱ्या स्पर्धा आपण पाहतोय. मग त्यानंतर लीगला देखील सुरुवात झाली आहे आणि इथेच आणखी एक मोठी स्पर्धा जी कंप्लीट झाली. मग त्यानंतर खांडपेकर ही लीग जी राबवतात आणि त्या लीग मध्ये 8वं वर्ष खऱ्या अर्थानं पर्व 8वं त्याचा आम्हाला खऱ्या अर्थानं गर्व. चला जावं मॅचच्या दिशेनं. दीपक आणि त्याच्या साथीला आपण जर पाहिलं तर मोहित आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती मिस्टर मोहित. 81 धावा इथे बनवायच्या आहेत आणि थोडंसं स्पीडअप करा, कारण आपल्याला आणखीन एक मॅच कंप्लीट करायची आजच्या दिवसामध्ये. कारण ज्या पद्धतीनं आजचं शेड्यूल तुम्ही जर पाहिलं 5 मॅचचं होतं, आपण 4 मॅच पर्यंत आतापर्यंत घड्याळामध्ये 5 वाजून गेलेत. थोडंसं इथं मात्र तुम्हाला टाइमला महत्व द्यावं लागेल. चला स्पीडअप करा, वेळ देऊ नका पंच त्यांना. आणि मी रिक्वेस्ट करतोय प्रत्येक टीमला की तुम्ही वेळ घेऊ नका. आपले गोलंदाज जे 5 रेडी ठेवायचे जे पहिल्या मॅच मध्ये खेळले गेलेत. नेक्स्ट मॅच बद्दल खऱ्या अर्थात तुम्हाला दुबाडा पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही टीम एक एक मॅच जी लॉस ऑफ पाहायला मिळाली आहे. मग त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतील का, कशा आपण पाहू शकाल. एका साईडनं छे ब्रह्मदेव अगेन्स्ट मात्र एकविरा स्पोर्ट्स खंडोबा. और क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती मिस्टर मोहित. पहला लो फुटस बॉल, जैसी गेंद वैसी नसीहत. ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ बेहतरीन छक्का.
इथे मात्र 6 ने पुढे सरकते जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवरती 81 धावांची टोटल तुम्ही पाहतात. आजच्या दिवसातील हाय स्कोर मॅच नक्कीच म्हणावा लागेल. 80+ धावसंख्या इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. यावली राईट ऑन द टार्गेट. सरळ या ठिकाणी बात आहे. सरळ फर्निचर स्ट्राइक केलं गेलंय. क्लीन बॉल दाडी 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 गोल विकेटचं बदल खेळाडू बाद. ऑलमोस्ट या मॅच मध्ये विकेटचं इम्पॉर्टंट आहे. कारण एका साईडनं आपण जर पाहिलं तर शबीर टीमला जिंकायचं असेल तर इथे मात्र विकेट्स अँड डॉट्स, आणि एका साईडने या मॅच मध्ये जिंकायचं धर्मवीर युवा प्रतिष्ठान तर मात्र वेट अँड वॉच. या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला वापर करावा लागेल. एक चांगला संघर्ष पाहतोय, चांगली लढत देखील पाहायला मिळते. 8 टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा 3 दिवसामध्ये तुम्हाला रक्ताना पाहायला मिळणार आहे. भव्य दिव्य आयोजन, शेवटचं चांगलं मैदान. त्यानंतर आपण पाहू शकाल आयोजनाच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्यांनी खूप सारी मेहनत घेतली आहे. आपण जर पाहिलं तर नक्कीच चेतन पाटील पाहू शकाल, त्यानंतर नितेश पाटील असेल, त्यानंतर ओम शिंदे असेल, हर्ष पाटील असेल, प्रथमेश अल्केश पाटील असेल, हे सर्व ज्याने मात्र या स्पर्धेकरता ज्या आयोजकाने मेहनत घेतली आहे त्यांचं मी खऱ्या अर्थानं आभार मानेन. कारण आयोजक एक सोपी गोष्ट नाही आहे, खाऊ गोष्ट नाही आहे. त्याकरता तुम्हाला दिवस रात्र मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीचं फळ आपण पाहतोय. यावली कुठला स्पॉटवर हाईट घेतली आहे, इथे जोरदार फिक केली जाते. खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रेम आपण पाहतोय. इन द मॅच अँड 36 बॉल हे समीकरण जरी असेल मैदानाच्या आतमध्ये तरी आपण पाहिलं तर अशा पद्धतीने ही स्पर्धा प्रत्येक गोष्टीपासून आयोजन असेल, मास ताट असेल, पण त्यानंतर सर्वांकडे व्यवस्थित पाहू शकाल ज्या पद्धतीनं लक्ष मी म्हणतो ना खऱ्या अर्थानं एखादी टुर्नामेंट सक्सेस करणं आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं दिवसभर मेहनत करावी लागते. त्या आयोजकांचं मनापासून मी आभार. सर्व युवा डासिंग खांडपे प्रीमियर लीग मध्ये ज्याने खऱ्या अर्थानं ही स्पर्धा घडवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलाय ते पण पाहू शकाल. आमच्या समोर दोन्ही मात्र व्यक्तिमत्व एवन जोडी चेतन पाटील आणि नितेश पाटील आपण पाहतोय. त्यांच्या शुभ हस्ते मात्र मान्यवरांचा सन्मान देखील पाहायला मिळाला. कारण युवा कर्तृत्व नेतृत्व खूप महत्वाचं असतं. असं म्हणतात ना की काही तुम्हाला चेंजेस करायचे गावामध्ये तर खऱ्या अर्थानं नवतरुणांच्या हातामध्ये द्या, सर्व काही मत बदलू शकेल. चला मॅचच्या दिशेनं षटक क्रमांक आतापर्यंत पाहू शकाल 2 आहे. त्यातील 5 बॉलचा खेळ कंप्लीट केलाय. 3 बॉल इथे बॅक टू बॅक डॉट केले गेलेत. बिग बॅटर आपण नवीन प्रेम मैदान चालू होतंय. अक्षरशः प्रेमला जाग्यावरती थांबवलं गेलंय. अंतिम बॉल, हा बॉल देखील सर इथे मात्र एसटी मध्ये आदळला गेलाय. लेग बाय पंचांकडे जोरदार अपील. पंच या ठिकाणी मध्ये डिसिजन देत आहेत. जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो क्राऊड आहे त्याच पद्धतीने पाहायला मिळते. मात्र 2 ओव्हरचा खेळ ते कंप्लीट झालाय. याआधी घेऊयात ब्रेक, देऊयात डिटेल संधी. सर्वांनीय आदरणीय युवा डासिंग दानपसाठी गिरीश अविनाश पाटील यांच्यामध्ये या ठिकाणी सत्कार करण्याकरता मी विनंती करतोय. प्रेमनाथ पाटील विनंती करतोय की आपण या ठिकाणी गिरीजी पाटील साहेब यांचा मात्र सन्मान आणि सत्कार करायचा आहे. जय शिवाजी जय भवानी आपण पाहू शकाल एक भगव वस्त्र आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सन्मान चिन्ह आपण पाहू शकाल. स्पर्धेची भेट ही मात्र प्रत्येकाच्या आज घरापर्यंत पोहोचणार आहे. कारण ही भेट नाही मित्रांनो, ही खऱ्या अर्थानं आठवण आहे. ही पुन्हा मिळणार देखील नाहीये. तुम्हाला 365 दिवसाचा वेट करावा लागेल. सर्वांनी आदरणीय राजेजी नितेश पाटील यांचा सत्कार करण्याकरता
सर्वांनी राजाजी शरद पाटील यांच्यामध्ये या ठिकाणी सन्मानित सत्कार करण्याची मी विनंती करतोय. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मानित सत्कार केला जात आहे. युवा उद्योजक पाहू शकाल. धावसंख्या आपण पाहतोय 20 या धावसंख्येवरती जुनी 61 धावा बनवायच्या आहेत. 24 बॉल्स अजून आपण पाहू शकाल की 4 ओव्हरचा खेळ मात्र बाकी आहे. अँड 24 बॉल्स अँड 61 रन्स विन द मॅच. लो फुटच बॉल इथे मात्र इनसाइड पाहू शकाल. कॉल करणं खूप गरजेचं आहे. हा खेळ तेरी ना मेरी खेळ तर साली पिच में गिरी. कारण दोघांमध्ये कॉल झाला नाहीये आणि कॉल करताना पाहू शकता इथे मात्र कॉल करणं खूप गरजेचं होतं. कारण तुम्ही गेम मध्ये किती आहात हे देखील पाहिलं जातं मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही क्रीडामध्ये काय करतायत याला देखील महत्व आहे. कारण दोघांकडनं ज्या पद्धतीने कॉल आलाच नाहीये. 30 सर्कलच्या आतमध्ये सेल होता. आपण जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन मध्ये पाहू शकाल. एक स्लिप शॉर्ट फाईट मध्ये एक स्लिप पाहतोय. ऑन साइडला 2 खेळाडू पाहायला मिळतात. त्यानंतर मिड ऑन द क्षेत्रामध्ये पाहतोय. मग वाईट डिश लॉंग ऑफ असेल अशा पद्धतीनं ही स्पर्धा पाहायला मिळते फील्ड. आणि 81 धावांचं मोठं जे टार्गेट चेंज करायचं आहे त्याकरता इथे मात्र थोडंसं अटॅक देखील करावा लागेल. सिंगल डबल रोटेट करत राहावं लागणार आहे. मग त्यानंतर येणारे प्रत्येक बॉलला चांगल्या पद्धतीने पिकअप करावा लागेल. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रेमच्या साथीला दीपक इथे स्टेप आउट खेळायचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये स्क्वेअरला इथे मात्र सेल होईल कॅरी. विकेटचं बदल मिस्टर हरीश क्या बात आहे. काय सेल पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये काय महत्वाचं असेल तर एका साइडनं बारीक पाहू शकतो नक्कीच फील्ड करत असताना विकेट इज इम्पॉर्टंट. सर्वांनी आदरणीय दत्ता राजन पाटील यांचं मध्ये या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील या संध्याकाळी सत्रामध्ये पहिल्या दिवसामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील सर्वांना मानानं मुख्य मंचावरती वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र धोका निर्माण असेल. आणखीन एक विकेट क्रमांक 5. म्हणलं ना की ज्या पद्धतीने डिफेंड करायचे पण तुम्हाला थोडस वेट अँड वॉच. त्यानंतर विकेट्स अँड डॉट बॉल्स. न्यू बॅटर निखिल 0 वरती बाद झाल्यानंतर मात्र ओमकार एक परफेक्ट ऑलराऊंडर पाहू शकाल. कॅप्टन देखील या टीमचा सायकल एंड वरती येतोय. ऑलमोस्ट या मॅच मध्ये अटॅक ऑर्डर आहे ना ती खरं तुम्हाला मजबूत बनवावी लागेल. हॅट्रिक बॉल्स इथे मध्ये पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅक वरती असताना आजच्या दिवसातील एक हॅट्रिक आतापर्यंत कंप्लीट झाली नाही. इथे मात्र चान्स पाहू शकाल. गोलंदाज मिस्टर मयूर वरती असेल. इथे स्विच इट क्या बात आहे. मॅच फुल कॉपी बुक स्टाईल. क्रिकेट विश्वातील परफेक्ट शॉट सिलेक्शन. सर्व बॉल फेकून दिला गेलाय.
पत्र साऊंड पुस्तिया धर्मवीर युवा प्रतिष्ठान 5 विकेट लॉस ऑफ असल्यानंतर देखील अटॅक पाहायला मिळाला. 25 या धावसंख्येवरती 81 धावा बनवायच्यात. और क्रमांक 3 बॉलिंग मार्क वरती असताना 4 बॉल दिस कंप्लीट. पहिल्या बॉल वरती सिंगल मध्यांतर बॅक टू बॅक विकेट्स मध्यांतर चौकार. बॉल क्रमांक 5 मिस्टर मयूर. पाठ अजून संपली नाही, क्रिकेट अजून संपलं नाही मैदानाच्या आतमध्ये. जब तक है तब तक लढेंगे. कारण महाराष्ट्रामध्ये पण जन्म घेतलाय. महाराजांचं वाक्य नेहमी लक्षात ठेवा, शेवटपर्यंत लढायचं आणि लढायचं. कारण आपण या मातीशी निगडीत आहोत. ही आपली महाराष्ट्राची माती. पुढे स्वीटी खेळायचा प्रयत्न केला अगेन्स्ट पुन्हा एकदा. सेकंडदा ट्राय केलं गेलंय. पहिल्यांदा एक चांगला सुख पाहिला होता ओंकारच्या बॅट मधनं. पुन्हा ट्राय करण्याचा प्रयत्न होता, पण इथे लेंथ मध्ये बदल केला गेलाय. चेंज ऑफ द पेस. अति बॉल आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. बॉल क्रमांक 6. अजूनही 19 बॉल आहेत आणि 19 बॉल मध्ये इथे विजयाकरता बनवायचे आहेत. एकोणीस बॉल 56 धावांची गरज. इथे पात्र बिस्टार्मिंग स्ट्रोक्स सेफ झोन मध्ये पाहतोय. बस लाटभर चेंडू इथे डिलिव्हर केलं गेलंय. खूप चांगल्या पद्धतीने बॅकपट पाहायला मिळाला, मात्र टायमिंग करू शकला नाहीये. स्पेल क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झाले. 3 ओव्हर्स नंतर की टोटल आपण जर पाहिली तर नक्कीच 5 विकेट लॉस ऑफ. धर्मवीर युवा प्रतिष्ठान 27 या धावसंख्येवरती आहे. आता विजयाकरता इथे मात्र 18 मध्ये बनवायच्यात. चोपन्न धाब्याची गरज आहे. करो या मारुती स्थिती आहे पाहायला मिळणार. त्याआधी आपण पाहूया, घेऊया छोटासा ब्रेक, देऊया डीजेला संधी. आणि 54 धाब्याची गरज आहे. अजूनही मॅच समीकरण बॅलन्सिंग मॅच आहे. 50-50 पण पाहतोय. बलबीर पाटील यांच्याकडनं लगातार 3 षटकारा करता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या मॅच मध्ये पाहू शकाल, येणारा प्रत्येक बॅटर करता लगातार 3 षटकार जर आले, हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर इथे मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज. खऱ्या अर्थानं हे प्राइज नाही, ऊर्जा दिली जाते. कारण मॅच मध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं रंगत आणायची असेल तर प्रेक्षक खूप महत्वाचा आहे. त्याच्याकरता माझं एक वाक्य, ना तुझ्या येण्यानं, ना तुझ्या जाण्यानं, ना तुझ्या हसण्यानं, ना तुझ्या टाळ्याच्या वाजनानं स्पर्धेला शोभा फक्त तुझ्या मात्र मैदानाच्या चौबाजून उभा राहण्यानं. मोहित या ओव्हर्स मध्ये तर लगातार 3 षटकार जर आले तर बलबीर पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 3 षटकार जर आले तर. सायकर एनवरती बॅटर मिस्टर प्रेम क्षणे आतापर्यंत आपलं अकाउंट देखील ओपन केलं नाहीये. 4 बॉल आधीच्या ओव्हर्स मध्ये ज्यांनी मध्ये डॉट केल्या होत्या, मग त्यानंतर सिंगल देखील आली. अशा पद्धतीने मॅच हार्ड होताना पाहायला मिळते. बॅलन्सिंग पाहतोय. 18 बॉल 54 धावा सहज बनणार नाहीत, बनवाव्या लागतील इथे मात्र. ते घुटना टेकला होता, इथे गॅप मध्ये सरळ चेंडू निघून चाललाय. हन्नाट वेगानं यादव सुप्याचं यारो बाणासारखा वेगवान तेजदार करतोय. बॉन्डीला क्लिअर, चौकार. धन्यवाद डीजे. 17 बॉल आणि 50 रनची गरज आहे. चौकार इथे आलाय. उशल 2 डिस्टन्स मध्ये बॉल सर्व वेगानं पाहायला मिळाला. और क्रमांक 4 पर पाहतो मिस्टर मोहित. बॉल क्रमांक 2 राईट विकेट. इथे मात्र इनसाइड पाहू शकाल, 5 पाहू शकाल. स्वतः फॉल मध्ये इथे झेल ड्रॉप झालाय.
कारण सेल जेव्हा मात्र ड्रॉप होतं तेव्हा खऱ्या अर्थानं संधी मिळते आहे, कारण आयुष्यामध्ये सातत्याने नेहमी संधी मिळत नसते. त्या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं करावं लागतं. इथे मात्र प्रेमला मिळते आहे, कारण त्याच्यासाठी आपण पाहू शकाल की ओंकार एका साईडनं मात्र बॅटिंग करतो, जो आतापर्यंत 6 धाव्यांवरती खेळतो वैयक्तिक, आणि टोटल आपण जर पाहिली तर धावसंख्येची 32 या धावसंख्येवरती आहे, 32. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. मॅच क्रमांक 4 धर्मवीर युवा प्रतिष्ठान अगेन्स्ट आपण पाहतोय. बहिरादेव एका साईडने मात्र 81 रन टोटल आजच्या दिवसामध्ये हाय स्कोरिंग त्यांच्या बॅटमधनं एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. आपण जर पाहिलं तर मिस्टर मोहितची फलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधनं षटकार चौकारची आतिषबाजी लास्ट मोमेंट पर्यंत अक्षरशः मात्र वन मॅन आर्मी अशा पद्धतीने खेळ पाहायला मिळाला. चाने वैयक्तिक 46 जमा या स्पर्धेमध्ये ठोकल्या गेल्या मिस्टर मोहित. 3 षटकार 4 चौकार आणि त्या 46 धावा इथे कुठेतरी मात्र महत्वाच्या ठरल्या गेल्या, कारण 81 धावांमध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे. यावेळी क्लास केलाय, परफेक्ट पाहू शकाल. पण नाट वेग होतं बॉलवरती आणि त्याला फेस करताना सॉफ्ट हँडचा वापर केला गेलाय. अच्छा दाखवण्याचं काम पाहू शकाल. सॉफ्ट हँड पुश ऑन टायमिंग च्या ठिकाणी खरं तर हलक्या हाताचं काम केलं गेलं. एक सिंगल आली आहे, पहिला चौकार आला, मग त्यानंतर सिंगल, मग डॉट फ्रॉम द सिंगल आली आहे आणि स्कोर कार्ड इथे मात्र 33 या धावसंख्येत जाऊन पोहोचलाय. 81 धावांचं मोठं पाठला करते टीम आपण पाहू शकाल धर्मवीर युवा प्रतिष्ठान. पहिल्या दिवसामध्ये अशा पद्धतीनं उशिराने सुरुवात जरी झाली तरी मात्र 11:45 मिनिटांत पहिला बॉल टेरेबल झाला आणि त्या आघात झाला की नक्कीच खानपे प्रीमियर लीग 2026 चा पहिला दिवस. इथे मात्र पुन्हा एकदा प्रॅक्टिस का महत्वाची क्रिकेटमध्ये पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये 1 नाही 2 नाही, आतापर्यंत 3 ते 4 कॅचेस इथे ड्रॉप झाल्यात. पण सराव इथे मात्र तुम्हाला कॅचेसचं करावं लागेल, कारण ही स्पर्धा अजून संपली नाहीये. उद्याच्या परवा दिवसामध्ये खरं तुमच्याकडे पॉइंट्सच्या माध्यमातून प्रत्येक टीमला इथे संधी असेल असं म्हणून झालं नाही की प्रत्येक टीम इथे मात्र आता हरली आहे की स्पर्धेबाहेर गेली आहे. हे घडलं नाहीये, कारण 2 पॉइंट्स इम्पॉर्टंट. लीग मध्ये 2 पॉइंट खूप महत्वाचे असतात. लोफुटच बॉल इथे मात्र फुल करण्याचा प्रयत्न केलाय. कबरला बॉल निघून चाललाय, सरळ निघून जर एसाकर बॉडीला करतो क्लिअर. चौकार 4 धावा. ऑन कंप्लीट करावी लागेल. चला स्पीडअप करा, मॅचला सुरुवात करा. थोडस वेलचा भाव नक्कीच पाहायला मिळतंय. 5:30 वाजतात घड्याळामध्ये. अजूनही 12 बॉलचा खेळ अति बाकी आहे. अंतिम मॅच घडेल की नाही घडेल नक्की तुमच्यावर नक्कीच अपडेट्स पोहोचेल. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचल्या तुमच्यावर नक्कीच आम्ही पोहोचू. जय ब्रह्मांदेव अगेन्स्ट आपण पाहतो नक्कीच एकविरा स्पोर्ट्स खंडोबा. मॅच क्रमांक 5. अमोल तारे गोलंदाजी मार्कवरती आलाय. 12 बॉल आणि 43 धावांचं लक्ष आहे. फलीबोट ही पाहू शकाल जी भिंत पडवली गेली आहे. पण म्हणतो ना मित्रांनो की पहिल्यांदा तुमचा पाया मजबूत असेल तर तुमची भिंत मजबूत, तुमची भिंत मजबूत तुमची इमारत मजबूत, इमारत मजबूत तुमचं छप्पर मजबूत. पाया खूप गरजेचा आहे, महत्वाचा. स्टार्ट मिळाली नाहीये धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या पहिले सलामीचे बॅटर. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फेक केली जाते. पण या ठिकाणी डिस्कस करतील बघू शकता संदीपची पाटील.
अपील तर स्ट्रॉंग आहे, पाहायला नक्कीच मिळेल. इथे मात्र विकेटचं बदल, विकेट क्रमांक 6. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकेट क्रमांक आपण पाहू शकाल. आतापर्यंत 6 लॉस ऑफ पाहू शकाल. हे प्रेशर जेव्हा येतं ना, ते खरं तर मध्ये चुकीचं काम मैदानात घडत असतं. क्रीडा तुम्ही काय करताय याला पाहिलं जातं. आज आपण तेच पाहतोय. इथे मात्र मी नक्कीच म्हणेन की एका साईडनं धर्मवीर युवा प्रतिष्ठान थोडीशी मात्र प्रेशर मध्ये असेल. त्यांच्याकडे एक वाक्य नेहमीच आहे, चलना है तो वक्त के साथ चलो, चलना है तो वक्त के साथ चलो, बदलना है तो वक्त के साथ बदलो, करना है तो अभी करो. मागच्या दिशेनं जे करायचं ते आताच करावं लागणार आहे. वेळ गेल्यानंतर मात्र करण्यापेक्षा आताच करावं लागेल. नाही करावं लागेल इथे मात्र. ना चलेगा यहाँ से अक्का ना बुक्का, हर गेंद पे लगाना पड़ेगा बेहतरीन छक्का. सफर लंबा है, इसे तय भी करना है. चलते मॅच स्कोर. अगली गेंदबाज भी तयार. एवढी चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑन डिलिव्हरी परफेक्ट लेन पाहायला मिळते. हॉप्सनच्या मधोमधला बॉल पाहायला मिळाला. अशा पद्धतीनं लाईन अप पाहू शकाल. कारण ज्या पद्धतीने पाहू शकाल की क्रीज पाहू शकाल सफळ असेल, मग ती लाईन अप असेल. त्या पूर्णपणे विचार करून मग आमचे पंच इथे डिसिजन देत आहेत. आणि इथे मात्र नाईस बॉल, गुड बॉलिंग, पॉसिबल क्रिकेट खेळून दाखवलंय. इथे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती असताना इथे आला म्हणजे कार्पेट बीट ऑफला खेळायचा प्रयत्न केला. फील्ड मध्ये झाली आहे फंबल, निघून जाईल बॉल. इथे मात्र बॉडी लाईनला क्लिअर, चौकार, 4 धाबा. चार धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन बदलय. 42 या संख्येवरती 81 धावा जुनी आपण पाहतोय. अजून 39 धावांची ते गरज आहे विजयाकरता. और क्रमांक पाहू शकेल इथे मात्र 5. 9 बॉलचा खेळ मात्र शेष आहे. आणि 9 बॉल इथे 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 39 धावा बनवायच्या आहेत. हाय स्कोरिंग मॅच पाहतो आजच्या दिवसातील. सर्वात जास्त मदत या ठिकाणी धावसंख्या 80+ पाहायला मिळाली. अगेन तयार गोलंदाजी मार्केट नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रमोदला आपण पाहतोय. क्लासिकला ओमकार यावली स्विंग अँड मिस आज सुपर द मॅग्निफिसंट डिलिव्हरी. नेमकं चांगली असेल ना आज प्रॅक्टिस म्हणतो ना की क्रिकेटमध्ये सराव का महत्वाचा आहे. प्रॅक्टिस हे क्रिकेटचं सर्वात महत्त्वाचं सूत्र आहे. ज्यानं प्रॅक्टिस केली तो क्रिकेटमध्ये आणि मैदानात काही करू शकेल. प्रॅक्टिस नसेल तर पण तुमच्याकडनं चुका होत राहतील. 8 बॉलचा खेळ इथे शेष राहिलाय. तर दबाव पूर्ण प्रेशर असेल धर्मवीर युवा प्रतिष्ठानावरती. चांगल्या पद्धतीने पुढे खेळला गेला. इथं पर बॉल निघून जाईल. सर्व मात्र वाईट लॉंग ऑफला करतो इथे क्लिअर, चौकार, 4 धाबा. धन्यवाद डीजे. या 4 धाब्याच्याच मदतीने स्कोर कार्ड 46 या संख्येने जाऊन पोहोचलाय. यावली चांगला सो खेळलाय. परफेक्ट मिड विकेटच्या डोक्यावर इथं वाढ कॅच. क्या बात है ओम शिंदे, क्या बात. काय जबर झेल मध्ये या ठिकाणी कॅरी केला. विकेटचं बदल, खेळाडू बाद.
धन्यवाद डीजे. 6 मध्ये विजयाकरता 35 धावेची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती इथे मात्र षटकार ठोकावा लागेल तर सहज समीकरण सोपं होणार नाही आहे. जब तक चलना है तब तक दौड़ना है, हासिल करना है मुकाम को तो कुछ भी करना है यहाँ पर ओंकार. कारण आयुष्यामध्ये कधीच हार मानू नका मित्रांनो. कारण येणारं संकट येणारं संघर्ष कितीही मोठा असू द्या, त्या संघर्षाला एकच म्हणायचं की मी अजून हरलो नाहीये, मी अजून संपलो नाहीये. ज्या हातानं ज्या खांद्यानं मात्र लढण्याची ताकद दिली आहे आणि ज्या हृदयानं आपण जर खऱ्या अर्थानं मात्र विश्वास दिलाय ना, त्या दोन्ही गोष्टीला हरू द्यायचं नाहीये. पहा नक्कीच एक दिवस विजय तुमचा असेल. 6 मध्ये 35. 6 बॉल and 35 runs win the match. धर्मवीर युवा प्रतिष्ठान ओमकार ऑन स्ट्राइक. बॉलिंग मांग पडती है. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. परफेक्ट पाहू शकाल कॅप्टन द बॉल निघून चालले कव्हर बॉडीला करतो इथे क्लिअर. चौकार 4 धाबा. पाच बॉल आणि 31 धाबा विचार करता सगळीकडे थोडस मोठे पाहायला मिळत आहे. ओमकार थोडस उशिरा आणायला पाहायला मिळते. सुपर अनपेस ऑन डिलिव्हर चांगला बॉल इथे मात्र पेचचा वापर पाहतो घाल. तुमच्याकडे असलेले स्लोवर लाईन अप असेल, शॉर्ट ऑफ लेंथ असेल, यॉको बॉल तुमचा ब्रह्मास्त्र असेल, त्यानंतर गुडलॉन स्पॉट असेल, हाफ ट्रायकर असेल, या सर्व गोष्टीची आज गोलंदाजी मार्क वरती क्रिकेट आपण पाहतोय. इथे पुढे एकदा पाच एक पाहायला मिळतंय. इनसाइड कव्हर पाहू शकाल. सेल होईल का इथे आणि कॅच इथे पाहू शकते. इथे मात्र सेलला कॅरी केलं गेलं आणि विकेट क्रमांक या ठिकाणी 7. छत्तीस बॉल आणि 81 धावांचं समीकरण होतं आणि फर्स्ट वन बॉल डिलिव्हरी जिथे विकेटचा लॉस ऑफ. हॅट्रिक करता 500 रुपये पाहू शकाल. आता इथे आता उर्वरित 3 बॉल बाकी आहेत. विजय करता अजून 31 बनवायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये समानान सबर डिलिव्हरी कुटुंबाचा बॉल पाहायला मिळाला. क्षमता जमीनच्या परफेक्ट रिझनला रेंगाळत करता पाहायला मिळाला. आईस ऑफ द लेंथ सुपर डिलिव्हरी पाहतोय. अंतिम 2 बॉल मात्र बाकी आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते पाहू शकतो ज्या पद्धतीने स्पर्धेची सुरुवात पाहायला मिळाली आणि प्राइस देखील आपण पाहिले. त्यानंतर स्पर्धेच्या ग्रँड ओपनिंग देखील पाहायला मिळाले पहिल्या दिवसामध्ये. इथे हा बॉल देखील टॉट होता पाहू शकत. अंतिम बॉल आकाश यांनी जर या शेवटच्या बॉल जरी षटकार आला तर नक्कीच प्रेमनाथ पाटील यांच्याकडनं 1000 रुपये पाहू शकाल. शेवटच्या बॉल तिथे षटकार आला तरी मात्र 1000 रुपयात. अंतिम बॉल दॅट इज अ वाईट बॉल. अजूनही चान्स आहे. नक्कीच इथे पाहायला मिळणार आहे. षटकार जर आला तरी 1000 रुपये. प्रेमनाथ पाटील यांच्याकडे पाहू शकाल. बिग बॅटर सायकल एंड वरती मिस्टर आकाश आपण पाहतोय. इथे मात्र नक्कीच 5 संपली आणि पाहू शकतो नक्कीच या ठिकाणी भैरवदेव पाहू शकतो नाही पाहू शकाल मॅच जिंकल्या. तर आपण जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. ॲज अ बेस्ट ऑफ लक. मात्र नक्कीच धर्म युवा प्रतिष्ठान नाराज होऊ नका मित्रांनो, कारण आयुष्यामध्ये यश अपयश